आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 100 मधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। दोन्ही उपमुख्यमंत्री देखील आज दिल्लीला जाणार। खाद्यवाटपाचा तिढा न सुटल्याने बैठक। मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे फडणवीसांचा नागपूर दौरा पुढे ढकलला। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत। महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। काँग्रेसमध्ये आमचं भविष्य चांगलं नाही असं काही खासदार म्हणतात। काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत, त्यांचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। आमचे खासदार आमच्या सोबतच, काही बोलण्याचं कारण नाही। भाजपच्या ऑपरेशन लोटसवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ऑपरेशन लोटस नाही तर भाजपचं ऑपरेशन डर चालतं। यंत्रणेची भीती दाखवून भाजपनं शिंदे अजितदादांना फोडलं, संजय राऊतांचा निशाणा। शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच। तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील त्याचबरोबर दीपक केसरकर यांच्या नावाला शिंदे गटातूनच विरोध, सूत्रांची माहिती। तर या नावांवर भाजपचा देखील आक्षेप। शिंदे गटामध्ये इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद। इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा तोडगा, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता। शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा। काही खात्यांवर महायुतीमध्ये समन्वय होत नसल्यानं भाजपची देखील यादी लटकली। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 नव्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा। प्रदीप जयस्वाल, रमेश बोरनारे, विलास भुमरे यांच्या नावांची चर्चा। तर अतुल सावे, प्रशांत बम, संजय शिरसाट यांच्यासह इतर नावं देखील चर्चेत। परभणी बंदला हिंसक वळण। आंदोलकांकडून जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात। काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना। परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीसह इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्याचे आदेश। आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला तात्काळ अटक करा। सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखावी। प्रकाश आंबेडकरांचं आंदोलकांना आवाहन। संविधानाची विटंबना केल्याचा निषेध करतो, सचिन खरा यांची प्रतिक्रिया। परभणी जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आक्रमक झालेल्या आंबेडकरी अनुयायींना आवाहन। गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं। शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याकडून पुनरुच्चार। खातेवाटपावरून महायुतीमध्ये कोणताही तिढा नसल्याची गुलाबराव पाटील यांची माहिती। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे। 20 दिवसानंतरही गृह खातं कुणाकडे हे ठरत नाही, संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा। विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज नाही, विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात आम्ही एकत्र बसून चर्चा करणार। भाजप देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपद देण्यास तयार असतील तर नाव देऊ, विजय वडेट्टीवार यांची माहिती। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला गेल्यास विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। विधानसभेमध्ये काँग्रेसचा गटनेता अद्याप ठरलेला नाही। निवडणूक निकालाला 18 दिवस पूर्ण, तरी देखील गटनेत्याची निवड नाही। पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती। माझ्या पाठिंब्यानं पडळकर बोलतात हे फडणवीसांनी स्पष्ट करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। खालच्या पातळीवरची टीका भाजप पक्षाला मान्य नाही। खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना आम्ही समज देणार। पडळकर आणि खोत यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या। आदिवासी समाजातील महिलांना फक्त सूट द्या। नितेश राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी। पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेची प्रलंबित अर्जांची छाननी सुरू। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र, तर 12,000 अर्जांची छाननी बाकी असल्याची माहिती। हिवाळी अधिवेशनासाठी 18 ते 20,000 कर्मचारी आणि अधिकारी नागपुरात मुक्कामी असणार। उद्यापासून नागपूरमध्ये विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू होणार। 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात।
इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज महाग, सरकारकडे प्रचंड बहुमत, वीज दर कमी करण्यात अडचण नसावी, जयंत पाटलांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कार्यालयांची 25 कोटींची वीज बिलं थकली. वीज बिल थकबाकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका पहिल्या क्रमांकावर. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोगमधील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. 2 दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण आणि परळीच्या अपहरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा, पंकजा मुंडे यांची मागणी. फडणवीसांशी देखील चर्चा करणार असल्याची पंकजा मुंडे यांची माहिती. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती. बसमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात. भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता सुरुवात. पुण्यामध्ये भाजपकडून बैठकांचं सत्र. भाजप पालिका निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करणार. संसदेच्या कामकाजापूर्वी विरोधकांचं अनोखं आंदोलन. विरोधकांकडून गुलाबाचं फूल आणि तिरंगा देऊन सत्ताधाऱ्यांचं स्वागत. राहुल गांधी यांच्याकडून गुलाबाचं फूल देत राजनाथ सिंह यांचं स्वागत. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अदानी ग्रुपकडून सीमा तपासणी नाका सुरू. काही महिन्यांपासून वादामध्ये असलेल्या तपासणी नाका पोलीस बंदोबस्तात सुरू. लॉरी ऑपरेटर असोसिएशन आक्रमक. राज्य अदानींच्या घशामध्ये घालण्यासाठी सरकार बसवलं गेलं आहे. जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जकात नाका देखील चालवायचा आहे. संजय राऊतांचा उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा.